आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। 1.5 दिवसांच्या गणपतीचं आज विसर्जन होणार। मुंबईतील समुद्रकिनारी आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जाणार। शेतकरी नेते रविकांत तुपकरांचं अन्नत्याग आंदोलन तात्पुरतं स्थगित। मंत्रालयामध्ये 11 सप्टेंबरला अजितदादांच्या उपस्थितीमध्ये बैठक। तोडगा न निघाल्यास 12 सप्टेंबरला पुन्हा आंदोलनाचा तुपकरांचा इशारा। संत श्री गजानन महाराज यांचा आज 114वा पुण्यतिथी महोत्सव। दुपारी महाराजांची पालखी परिक्रमा तर दिवसभर शेगावात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग। रविवारची सुट्टी असल्यानं भाविकांची सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडळामध्ये दर्शनासाठी गर्दी। उत्तर प्रदेशमधल्या नमामि गंगेच्या धर्तीवर नाशिकमध्ये नमामि गोदा प्रकल्प पर्यावरण संवर्धनासह प्रदूषण मुक्तीचा सर्वसमावेशक आराखडा तयार करण्याच्या सूचना। शेतकऱ्यांना सिंचनासाठी वीज पुरवठा करण्यासाठी शासनाकडून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू। या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा उपलब्ध होणार। पूजा खेडकर प्रकरणानंतर यूपीएससीकडे एकूण 30 तक्रारी। केंद्र सरकारच्या प्रशिक्षण आणि कार्मिक विभागाकडे यूपीएससीनं तक्रारी पाठवल्या। शालेय मुलांच्या सुरक्षेच्या चौकशीसाठी 7 सदस्यीय समिती। बदलापूर इथल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर समिती। मुलुंड नवघरमध्ये बॅनर लावणाऱ्या गणेश मंडळाच्या 2 कार्यकर्त्यांना बीएमडब्ल्यू कारनं उडवलं। एकाचा मृत्यू, 1 जण गंभीर जखमी। घटनास्थळावरून पळून गेलेल्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या।